नमस्कार सर्वांना. मंडळी, प्रथम जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं म्हटलं तर जागतिक महिला दिन 8 मार्चला झालाय. जागतिक महिला दिन आहे, त्यामुळे 8 दिवस ते चालू असतात. ज्यांच्यासाठी आपण जे करणार आहे त्यांच्या वेळेनुसार असं ठरवून नियोजन करून आपण ते कार्यक्रम करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे की आज आपल्या सावित्रीबाई फुलेंचा पुण्यतिथी आहे, त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचा हा ब्लॉग मी सुरू करणार आहे. कारण आज ज्या आपण महिला प्रत्येक क्षेत्रात काम करतोय आणि खंबीरपणे उभ्या आहोत, पूर्णपणे श्रेय आपल्या सावित्रीबाईंना जातोय. त्याच्यामुळे त्यांना अभिवादन करून मी ब्लॉगला सुरुवात करते. काय माहितीये का, जागतिक महिला दिन साजरा करतोच, पण तो कसा की आपण कोणाचा तरी करायचा किंवा आपला कोणीतरी करावा अशी आपली अपेक्षा असते. कारण काय, ह्या मताला तर बऱ्याचशा माझ्या सगळ्या मैत्रिणी मला सहमत असतील की आपण महिला, आपला प्रत्येक दिवस एकदम महिला दिन असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिनाचं आपण वेगवेगळं क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा सत्कार करत असतो. आणि आज पण आपण अशा ठिकाणी आलोय ना, थोडंसं तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडवरून कळलं असेल. तर आज कोणाचा सत्कार आहे, तर चला भेटूया त्यांना. ज्यांचा सत्कार आपण आज करणार आहे ना, त्या कोण आहेत तर बोलूया त्यांना. आज जागतिक महिला दिनाचं तुम्हाला मी बोलले तर, आणि ज्या क्षेत्रात आता तुम्ही तर ओळखलं असाल की ज्या क्षेत्रामध्ये पुरुष होते त्या क्षेत्रामध्ये आपल्या या मैत्रिणींनी पाऊल टाकलेलं आहे महिलांनी. त्याच्यामुळे महिला पोस्टमन, तर त्यांचा सत्कार आपण आपल्या संस्थेमार्फत करणार आहोत. तर शाल आणि पुष्प देऊन मी त्यांचा सत्कार करते. या, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्याच्यामुळे तुमचं पहिलं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि तुमचं सुद्धा आभार. ताना तुमचं काम सर्व पावसात चालू होतं. खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. कृष्णा सर, तुमचे आभार आमचा सत्कार केल्याबद्दल. आता आपण त्यांच्या बरोबर ना थोडंसं त्यांची मतं आणि ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांना आलेले अनुभव थोडंसं त्यांच्याशी बोलणार आहे. बऱ्यापैकी हा प्रश्न माझा सगळ्यांसाठी राहील की तुम्ही कसं नाही का, एक इच्छा असते आपल्याला काम करायचं. मग तुमची पहिल्यापासून इच्छा होती का की पोस्टमन म्हणूनच लागायचं का? कसं तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात? तुमच्या नातेवाईक होते म्हणून कसं? नमस्कार. माझं नाव स्नेहल महादेव धांडोरे. मी असं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू आहे माझा, आणि अभ्यास सुरू करता करता मला पोस्ट ऑफिसचं म्हणजे ऍड आली होती, तेव्हा मी भरला फॉर्म आणि माझं सिलेक्शन झालं. मला 5 वर्ष झाली या क्षेत्रात येऊन, आणि सुरुवातीला एवढं पोस्ट ऑफिस बद्दल काही माहिती नव्हतं. फक्त घरी आई वडील RD वगैरे भरायचे तेवढा संबंध होता. पण पोस्टात लागल्यापासून असं मस्त डिपार्टमेंट आहे आणि काम करताना मस्त वाटतं पोस्ट ऑफिसमध्ये. सुजाण नागरिक म्हणून एक कर्तव्य वाटतं की महत्वाचे लेटर येतात, पासपोर्ट, वकिलाच्या नोटिसा वगैरे. ते खूप जोखमीचं काम असतं आणि ते देताना खूप आनंद होतो. पण IAS म्हणजे IAS होण्याची म्हणजे स्पर्धा परीक्षा देताय स्पर्धा तुम्ही, परीक्षा. त्याच्यामध्ये चान्स आहे तुम्हाला. हो. म्हणजे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. तुमचं कसं आहे, म्हणजे या क्षेत्रात कसे? इकडे ह्या क्षेत्रात माझं नाव वर्षा नरेश सुंबे. मी असं जन्मल्यापासून सगळ्यांनाच वाटतं की समाजासाठी काहीतरी करावं, पण या नोकरीच्या निमित्ताने काय ना थोडीफार सेवा. आता जो कोरोनाचा काळ होता तेव्हा आमचं डिपार्टमेंट हे अत्यावश्यक सेवा मध्ये येत होतं. थोडंफार अभिमान वाटलं की आपण थोडंफार काय ना समाजाचं देणं लागतं, आणि या निमित्ताने पोस्टमन म्हणून काम करताना ते पूर्ण होत आहे. म्हणजे संधी चालू नाही. हो, संधी मिळाली. नाव सांगा. नमस्ते, माझे नाव शीतल चेतन शेळके. मी
अगोदर मला शिक्षक व्हायचं होतं, कारण त्यासाठीच मी माझं सर्व शिक्षण पूर्ण केलं, डीएड, बीएड, एमए वगैरे. परंतु मी 12वीला असतानाच माझा जीडीएस मध्ये फॉर्म भरला 12वी झाल्यानंतर आणि मी जीडीएस लागले. त्यानंतर परीक्षा देत देत एमटीएस झाले, त्यात तिथे मुंबईला 1 वर्ष काम केलं, जीडीएस मध्ये 7 वर्ष सेवा केली आणि आता पोस्टमन मध्ये सुद्धा मला 4 वर्ष झाले. परंतु जीडीएस, एमटीएस आणि पोस्टमन या तिन्ही क्षेत्रात काम करताना पोस्टमन मध्ये जेवढा अनुभव, मनाला शांती मिळते ना, तेवढी कुठेच मिळत नाही. कारण आपल्याकडूनच आधार कार्ड, पॅन कार्ड, मुलाचं जे नोकरीवाल्यांचे ज्यांना कॉल लेटर येतात ते आपल्या हातून जातात आणि ते त्यांच्या हातात देताना त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आत्मिक समाधान असतं ना, ते समाधान बघितलं की असं वाटतं की आपली सेवा जी आहे ती सर्वस्वी समाजासाठी आहे. आपण काहीतरी समाजाचं देणं करतोय, ते ती सेवा आपल्या हातून घडते. त्याबद्दल मला इतका अभिमान वाटतो की माझं स्वप्न होतं की मुलांना शिकवायचं, त्यांना एक समाजात चांगली पिढी तयार करायची. परंतु त्याही पेक्षा मला इतकं छान वाटतंय की मी एक पोस्टमन म्हणून समाजासाठी माझी रोज सेवा देत राहते. ऊन, पाऊस, वारा तिन्ही ऋतूत आम्ही सतत कोणताही विचार न करता सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाजासाठी सेवा देतो. याचा मला खूप अभिमान आहे आणि तुमचे पण खूप खूप धन्यवाद. नाही, पण ह्याची पण परीक्षा असते का? हो 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 का? हो. बरं, तुमचं नाव सांगा. माझं नाव अश्विनी राम जाधव. मी गेली 10 वर्ष झालं पोस्ट ऑफिस मध्ये कामावर आहे. पोस्ट ऑफिस मध्ये काम करताना खूप छान वाटते. पोस्ट ऑफिसच्या पण वेगवेगळ्या सुविधा आहेत. जसं जसं ह्या क्षेत्रात आलात कसं, म्हणजे तुमची म्हणजे संधी मिळाली का? तुमची इच्छा होती की नातेवाईक होते ते? नाही, नातेवाईक नाही, म्हणजे माझी एक मैत्रीण होती, तिचे मामा पोस्ट ऑफिस मध्ये होते आणि आम्ही त्यावेळेस डीएड ला होतो. मग त्यावेळेस डीएडचा सीईटीचा चान्स कमी होता. त्यावेळेस सीईटी पण परीक्षा गव्हर्नमेंट मार्फत घेतली जात नव्हती. त्यामुळे आम्ही पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरला आणि आम्ही दोघी मैत्रिणी पण पोस्ट ऑफिस मध्ये कामाला आहे सध्या. अच्छा, म्हणजे शिक्षक होता पोस्ट ऑफिस मध्ये आलो आम्ही. संधी असं झालं. मिळाली. हा. आता तुम्ही जी म्हणजे पत्र व्यवहार तर कमीच झालेले आहे, पण गव्हर्नमेंटचे सरकारी पत्र असेल म्हणा किंवा इतर काही जे देण्यासाठी तुम्ही जाता, पहिली वेळ तुमची पोस्ट ऑफिस मधून पहिला दिवस जाण्याचा तो कसा होता आणि तुम्हाला काय अनुभव आले ते थोडक्यात सांगा. म्हणजे पहिला दिवस तुम्ही इथून घेतलं, कामाचा पहिला दिवस. कामाचा पहिला दिवस मॅडम खूप छान होता आणि पहिलं जरा जोखमीचं काम असतं. लेटर लोकांचे सांभाळून घ्यावे लागतात, ऊन, वारा, पाऊस. लेटर देताना जे एरिया सेक्टर वाईज जे एरिया मध्ये लोक असतात त्यांनी खूप सपोर्ट केला की अरे वा, लेडीज पोस्टमन म्हणून आम्हाला खूप सांभाळून घेतलंय. पण ते म्हणजे असं पहिल्यांदा घरोघरी जायचंय, थोडं संकोच वाटला किंवा काय, कसं नाही, तेव्हा तुमच्या काय होत्या भावना? नाही मॅडम, संकोच नव्हता, कारण मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते आणि समाजसेवा हेच माझं ध्येय आहे. त्याच्यामुळे संकोच एवढा काही वाटला नाही मला. आणि लेटर रिस्पॉन्स देताना. पण नागरिकांचा चांगला आला म्हणजे चांगला आहे. लोकांचा. हो. अच्छा. पहिल्या दिवशी थोडी भीती वाटत होती, पण लेडीज पोस्टमन म्हणून समोरच्या लोकांकडनं खूप आदराने वागणूक मिळाली. प्रश्नच नाही, कारण तुमचा युनिफॉर्म, त्याला कारण युनिफॉर्म. हा, त्याच्यामुळे हा. आणि म्हणजे बाकी लोकांनी कसा दिला? खूप पण दिला. लोकांना उलट वाटलं की लेडीज पोस्ट फर्स्ट टाइम आम्ही असं लोकांकडनं प्रतिक्रिया मिळाली. त्यामुळे पुढे सुद्धा त्या लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं. खूप आदराने, आताही लेटर देताना खूप आदराने वागणूक दिली जाते आणि रिस्पेक्टफुली. मग ते चालत की गाडीवरून, कसं तुमचं? स्टार्टिंगला थोडं चालतच करत होते, आता गाडीवर. गाडीवर जाते तुमचं? सुरुवातीला मी जेव्हा मुंबईवरून पोस्टमन मध्ये इथे ट्रान्सफर होऊन आले, पोस्टमन मध्ये मी अगोदर मी जरी 7-8 वर्ष काम केले असेल, पण पोस्टमनचं काम आता तेव्हापर्यंत केलेलंच नव्हतं. इव्हन आर्टिकल घेण्यापासून तर डिलिव्हरी पर्यंतचा प्रवास म्हणजे खूप जोखमीचंच काम होतं. पहिल्या दिवशी एकतर मला गाडी येत नव्हती, बीट सुद्धा खूप लांबची होती. परंतु मी माझ्या एका मैत्रिणीची सायकल घेऊन त्यावर मोठी बॅग टेकून चालवत सायकल चालवत नेली. आणि पहिल्या दिवशी थोडं मनामध्ये भीतीच होती की आपल्याला एवढं मोठं काम आहे, होईल व्यवस्थित, होईल नाही होईल. परंतु जेव्हा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस जात गेला, कामाची सुबकता वाढत गेली आणि मला खूप खूप चांगले अनुभव सुद्धा येत गेले. त्यामुळे मला पोस्टमन मध्ये आता खूप छान वाटतंय.
पहिला मी, दिवस जेव्हा पहिल्यांदा गेले पत्र वाटायला, फर्स्ट टाइम इथं पोस्ट ऑफिस मध्ये आले. इथले सरांनी समजून सांगितलं की कसं काम करायचं नेमकं. तर अगोदर मला पोस्ट ऑफिस बद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणजे फक्त मी पोस्ट ऑफिस पण बघितलेलं नव्हतं कधी. फक्त गावात छोटस पोस्ट ऑफिस असतं, ते मोठं पोस्ट एवढं मोठं ऑफिस post मी पहिल्यांदाच बघितले. इथं काम कसं करायचं त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मग इथल्या सहकार्याने समजून सांगितलं की कसं काम करायचं, कसं जायचं, कसं पत्र वाटायची त्यांनी सांगितली. मग जेव्हा मी माझ्या एरियामध्ये गेले तेव्हा लोकांना पण कौतुक वाटायला लागलं की आपल्याकडे लेडीज पोस्टमॅन आली पहिल्यांदा. मग ते असं त्यांना एकदम आश्चर्य वाटायचं. मग ते दरवेळेस तुम्ही काय नवीन आले का, लेडीज आले का पोस्ट ऑफिस मध्ये पत्र वाटायला, ते खूप कौतुक करायचे लोक. पण इथे आता हा जो एरिया आहे ना, हे बऱ्यापैकी बंगलो टाईप आहे. बंगलो आणि type. मग प्रत्येकाचं गेट आहे. हो हं? आणि त्या गेटच्या आतमध्ये कुत्रे आहेत हो प्रत्येकाचे पाळलेले. हो, हो, हो. मग ते नाही कसं पण लोक इथले लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. हा. ते सांगतात की आमच्या घरी कुत्रा आहे तर तुम्ही मध्ये येत जाऊ नका डायरेक्टली, अगोदर बेल वाजवत जावा, नसेल तर आम्हाला कॉल करत जावा, मग आम्ही बाहेर येतो. असं लोक अगोदर सांगून ठेवतात. पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला माहित नसते की मध्ये कुत्रा आहे काय नाही. मग एक वेळेस गेलो, दुसऱ्या वेळेस गेलो की ते आम्हाला सांगून ठेवायचे लगेच की तुम्ही आतमध्ये येत जाऊ नका, कुत्रे असतात, कॉल करा किंवा बेल वाजवा आमची, मग आम्ही येतो बाहेर. असं. आणखीन एक आता मला तुम्हाला आणखीन एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. युनिफॉर्म जो आहे तो समोरून बघितल्यानंतर रिस्पेक्ट मिळतोच, प्रश्नच नाही की पोस्टमन आहे, लगेच कळतं पोलीस आहे, पोस्टमन आहे, जे काही आहे तो रिस्पेक्ट समोरून मिळतो. पण तो युनिफॉर्म तुम्ही घातल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? तुम्ही पहिल्यांदा तो युनिफॉर्म चढवला आहे ना, ते युनिफॉर्मचं वेगळं आहे. वाटतं ना आपल्याला, आपण शाळेत होतो, आपल्या शाळेचं युनिफॉर्म वेगळं होतं ना, आजही आठवलं की आपलं मन भरून येतं. मग तसं त्यावेळेला काय होतं, तो युनिफॉर्म तुम्ही पहिला चढवला, मॅडम युनिफॉर्म घातला तेव्हा असं मस्त फिलिंग आलं की बाबा हा युनिफॉर्म आपण घातला. काहीतरी- असं बिना आता हा. जर आम्ही युनिफॉर्म नसलो सुट्टीचं, जर आम्हाला कोण ओळखत नाही, आमच्या एरियातले पण आम्हाला ओळखत नाहीत की ह्या आपल्याच एरियाच्या पोस्ट हा. असं होतं. असं हा. युनिफॉर्म असला की ओळखतात म्हणजे आम्हाला. ते समाधान आहे. समाधान. कसं नाही, नाही. तुमचं काय म्हणणे? असं युनिफॉर्म घातल्यावर असं म्हणजे जेव्हा घालत नाही तेव्हा आपण सर्वसामान्य माणसामध्येच मोडतो. पण म्हणजे ते हे आहे. ही खाकी अंगावर चढली म्हणजे आपल्याला सुद्धा खाकीचाच रंग लागून जातो. त्यामुळं असं वाटतं की आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या युनिफॉर्म कडे बघितलं जातं आणि समोरून सुद्धा प्रतिक्रिया खूप छान येते. त्यामुळे युनिफॉर्मचा सुद्धा अभिमान आहे. आणि तुम्हाला आमच्या पोस्ट ऑफिस बद्दलच्या काही ज्या नवीन योजना आहे ते सरांनी आत्ताच मेसेज केला की सर्वांना आपल्या पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना कळायला पाहिजे. तर आमच्या पोस्टामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या गुंतवणुकीसाठी योजना आल्या आहेत. तर त्यामध्ये आता एक PLI म्हणून सर्वात बेस्ट अशी योजना आहे. त्यामध्ये कमी हप्ता आणि हाय बोनस आणि 18 ते 55 पर्यंत वर्ष वयोगटातील सर्व लोक घेऊ शकतात. परंतु त्याला एक अट आहे की त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा, डिग्री होल्डर काहीतरी पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर, वकील. अगोदर ही योजना फक्त सरकारी कर्मचारीच घेऊ शकत होते, परंतु आता ती योजना आहे ना, ती सर्व डिग्री होल्डर सर्वसामान्य घेऊ शकतात. विशेष म्हणजे त्याला एकदम कमी हप्ता पडतो आणि बोनस खूप जास्त प्रमाणात मिळतो. सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. 142 वर्षापासून आपलं पोस्ट ऑफिस चालू आहे आणि लोकांचा पोस्टावर इतका मोठा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सर्वांनी आमच्या सर्व पोस्टाच्या योजनेचा लाभ घ्यावा. सुकन्या समृद्धी योजना, RD, TD अशा बऱ्याच प्रकारच्या गुंतवणुकीसाठी आमच्याकडे योजना आहेत. तर त्याचा सुद्धा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा. कारण पोस्ट ऑफिस ही एकच अशी सुविधा आहे की जी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचते. आता खेड्यात बँक नाहीये पण त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे, तरी लोकांनी पोस्टाच्या या सगळ्या योजना याचा माहिती करून घ्यावी आणि त्यामध्ये गुंतवणुकीसाठी खूप चांगलं बेनिफिट आहे. युनिफॉर्म पहिला तुम्ही युनिफॉर्म घातल्यानंतर आता इतर वेळी आपण इतर ड्रेस घालत असतो. जेव्हा आपण हा युनिफॉर्म अंगावर सोडतो आपोआप पोस्ट ऑफिस बद्दल आपुलकी आणि आपल्या कामाबद्दल प्रेम हे आपोआप आपल्या मनामध्ये जाणवत. हा. सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना जास्त आहे. senior बँकेपेक्षा व्याजदर जास्त आहे. त्याच्यामुळे मी बँकेतली FD काढून इकडे टाकले. मी दोन्ही माझ्या मोडल्या तिकडून. त्याच्यामुळे खरंच चांगले आहे आणि आपल्याला व्याजदर जास्त मिळतोय बँकेपेक्षा. लेडीज ज्या महिला पोस्टमन आहेत त्यांचा आता आम्ही सत्कार केला आमच्या संस्थेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त. तर त्यांच्या बाबतीत जशी त्यांचं मत घेतलं, एक नागरिक म्हणून तुमचं मत ऐकायला आम्हाला आवडेल. पहिलं नाव सांगा तुमचं. माझं नाव सुरेश वाळके.
माझी मिसेस पण या ठिकाणी अल्प बचत एजंट आहेत आणि सर्व लेडीज स्टाफ इतका कामसू आहे, म्हणजे कामामध्ये इतका पर्टिक्युलर राहतात. पण त्यांचं पहिल्यांदा जेव्हा ती लेडीज म्हणजे पोस्टमन म्हणून घरी आली असेल हो. किंवा ज्या वेळेला तुम्ही तिला पहिल्यांदा पाहिलं, पाहिलं हो. ती लेडीज पोस्टमनच्या वेशामध्ये हो, ते फार ऍक्टिव्ह आहेत आणि आणि त्यांचं काम आम्ही अगदी जवळून पाहतो. दररोज पोस्टाशी आमचा संबंध येतो, त्यामुळं त्यांचं कौतुक करावं तेवढं आहे थोडं. आणि आता मी पाहिलं तुम्ही ते सत्कार करत होता, मला पण ते आवडलं. या महिला कसं काम करणार, म्हणजे त्या काम आपलं चोख करतील की नाही चोख करतील याच्याबद्दल हे- तुम्हाला जास्त 100% खात्री. शंका असतात. पुरुषांच्या पेक्षा महिला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात. प्रत्येकाचं पत्र घरोघरी वेळेवर निघून देतात आणि ऍक्टिव्ह आहेत. आज आम्ही ना इथे ज्या महिला पोस्टमन आहेत त्यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार केला. तर त्याच्याबद्दल एक नागरिक म्हणून तुमचं आम्हाला मत पाहिजे की महिला पोस्टमनला बघून म्हणजे तुमच्या ज्या म्हणजे तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या? पहिलं नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी दीपश्री दिलीप पुजारी. मी एजंट पण आहे आणि एक नागरिक पण आहे. तर आमच्या पोस्टात ज्या महिला पोस्टमन काम करतात त्या अतिशय सुरेख काम करतात आणि शेवटपर्यंत प्रामाणिकपणानं काम करतात. त्यांच्याबद्दल कुणाचीच काही तक्रार नाही, व्यवस्थित काम करतात. आणि प्रथम तुम्ही त्यांना जेव्हा बघितलं, ज्या वेळेला पहिलं नाही का, आपल्याला हे माहित नव्हतं, आपल्याकडे येणारे पोस्टमन जेंट्स होते, पण ज्या वेळेला महिलेला एका लेडीज पोस्टमनला बघितल्यानंतर त्यावेळेला तुमची रिॲक्शन पहिली काय होती, की म्हणजे काय वाटलं तुम्हाला? नाही, आतापर्यंत जेंट्सच येत होते, आता लेडीज यायला लागल्यावर खरंच आश्चर्य वाटलं की महिला याही क्षेत्रात उतरलेल्या आहेत. पण त्यांचं काम पाहिलं तर एकंदरीत फार छान काम आहे आणि त्या घरात आपुलकीनंच चौकशी करून व्यवस्थित पत्र हातात देतात, वेळ प्रसंगी वाचूनही दाखवतात. त्यामुळे त्यांचं कामाबद्दल काहीच कंप्लेंट नाही आमची. छान आहे.